नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण मटण भाजी बघणार आहोत. एकच मसाला वापरून दोन प्रकारे आपण मटण भाजी करणार आहोत. एक रस्सा भाजी आणि दुसरं आहे सुक्कं मटण. दोन प्रकारे आपण इथे भाजी करणार आहोत. तर इथे मी 1 किलो मटण घेतले. हे 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर हे मटण आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. तर इथे मी गॅसवर मोठा कुकर गरम करायला ठेवला आहे. आता आपण 1 किलो चिकन घेतले तर त्याकरता आपण इथे मोठा कुकर वापरणार आहोत. तर यामध्ये आपण 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 2 चमचे आपल्याला धना पावडर घालायची. तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया. 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की यामध्ये आपण धुवून घेतलेले मटण आहे ते घालूया. ते सर्व मटण आपण मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये आपल्याला 2 ग्लास थंड पाणी घालायचं आहे. तर इथे मी थंड पाणी वापरलं आहे, कारण की जेव्हा आपण झाकण लावल्यानंतर मटणाचा जो रस्सा किंवा सूप आहे ते ओतू जातं. तर त्याकरता आपल्याला यात थंड पाणी वापरायचं आहे. झाकण लावून आता आपण याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. तर इथे मी 4 शिट्ट्या घेतल्या. गॅस बंद करूयात. मसाला तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर 2 मिडियम आकाराचे कांदे भाजायला ठेवलेत. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे कांदा हा भाजून घेऊ शकता किंवा कट करून देखील कांदा तुम्ही इथे भाजून घेऊ शकता. तर आज आपण झणझणीत अशी काळ्या मसाल्याची भाजी करतो. तर इथे मी गॅसवर काळा असा कांदा भाजून घेतला आहे. तर आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊयात. तर आज आपण काळ्या मसाल्यातले मटण भाजी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कट करून घेतलेले आलं घेतलं आहे. 25 ते 30 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. कट केलेलं अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. 2 भाजलेली कांदे घेतलेत. तर अशा पद्धतीने आपण गॅसवर हे कांदे भाजू शकता किंवा तव्यावर देखील तुम्ही ते कांदा परतून घेऊ शकता. आता हा सर्व मसाला आपण भाजून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी फुटाणे घेतलेत. हे फुटाणे देखील आपण भाजून त्यानंतर मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर सर्व मसाला आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. त्याआधी इथे आपलं कुकर थंड झालं आहे. आता थंड झाल्यानंतर इथे आपलं मटण देखील छान असं मऊसर शिजलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून मसाले भाजून घेऊयात. तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलामध्ये आपण कट केलेले खोबरे आहे ते भाजून घेऊयात. आता इथे तुम्ही कट केलेले खोबरे अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता किंवा खोबऱ्याची वाटी देखील आपण कांदे भाजले त्या पद्धतीने गॅसवर भाजून घेऊ शकता. तर इथे आपले खोबऱ्याचे काप छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. तर इथे आपलं खोबरे भाजून झालेत. एका डिशमध्ये आपण हे सर्व काढून घेऊयात. खोबरे काढल्यानंतर त्याच तव्यावर आपल्याला परत 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातलं की यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आहेत त्या भाजून घेऊयात. लसूण घालायचं आहे, आलं घालायचं आहे. आता हे सर्व आपण 2 ते 3 मिनिटे परतून घेऊयात. अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे जो आल्याचा किंवा लसणाचा कचरटपणा आहे तो निघून जातो आणि चव देखील छान लागते. तर हे सर्व भाजल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. त्याच तव्यावर आपण भाजून घेतलेला कांदा देखील 2 मिनिटे तेलावरती परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटे झाले. कांदा इथे आपला परतून झाला की डिशमध्ये मी ते काढून घेतले. तर हे सर्व आपलं छान असं तेलावर परतून झालं आहे. तर आता आपण हा मसाला मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर खोबरं लवकर मिक्सरला बारीक होत नाही. तर त्याकरता आता प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे काढून घेऊयात. याचं झाकण लावून हे आता आपण मिक्सरला फिरून घेऊयात. तर इथे मी मिक्सरला प्रथम फुटाणे फिरून घेतले. त्यानंतर इथे आपण खोबरे देखील मिक्सरला फिरून घेतले. आता यामध्ये आपण भाजलेले कांदा, लसूण, कोथिंबीर हे सर्व घालून याची पेस्ट तयार करून घेऊयात. तर इथे मी खोबरे मिक्सरला फिरून घेतले. त्यानंतर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून हे सर्व मिक्सरला फिरून घेतले. आता हे खूप जाडसर आहे तर यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरून घेऊयात. झाकण काढून बघूयात तर इथे आपली छान अशी बारीक पेस्ट तयार झाली. तर हा मसाला वापरून 2 प्रकारे आज आपण मटण भाजी करणार आहोत. एक सुक्कं मटण, एक रस्स्याचं मटण करणार आहोत. तर आता आपण भाजी तयार करायला घेऊयात. तर इथे मी गॅसवर पातेले गरम करायला ठेवले. तर इथे माझ्याकडून पातेलं खूपच गरम झालं आहे. तर मी ते गॅस बंद करून यामध्ये 3 पळ्या तेल घातले.
तुम्हाला तेल किती हवे त्यानुसार तुम्ही ते तेल वापरू शकता. पण मटण खूपच तेलकट असतं, तर यामध्ये आपण अगदी 2 ते 3 पळ्या तेल वापरलं तरी चालेल. तयार केलेले खोबऱ्याचे वाटण, कांद्याचे वाटण आहे, हे सर्व आपण यामध्ये घालूया. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. तर इथे मी ज्या चमच्याने आपण लाल मिरची पावडर घेतली त्याच चमच्याने इथे आपण 5 चमचा गरम मसाला घालायचा आहे. तर हा मी घरगुती गरम मसाला तयार केला आहे, तो घातला आहे. तर आता यामध्ये आपण झणझणीतपणा येण्यासाठी रेडीमेड काळा मसाला असतो, तो यामध्ये घातला आहे. तर हा मी मटण मसाला वापरला आहे. आता हे सर्व आपण तेलामध्ये मसाला परतून घेऊयात. इथे तुम्ही मटण मसाला नाही वापरला तरी चालेल, फक्त घरगुती काळा मसाला वापरला तरी चालेल. आता तेलात सर्व मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊयात. 3 ते 4 मिनटं झालेत. इथे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटले. आता हा मसाला आपण परतून घेतल्यानंतर यातला थोडासा मसाला आपण साईडला काढून ठेवला तरी चालेल. म्हणजे आपण जेव्हा सुक्कं मटण करू तर त्यामध्ये मसाला जास्त होणार नाही. तर यातला राहिलेला मसाला मी साईडला काढून घेतला आहे. आता यामध्ये शिजवलेले मटणचे पीस आहे ते घालूया. तर मी यातला सूप किंवा रस्सा आहे तो साईडला काढून ठेवला आहे. फक्त यामध्ये आपण शिजवलेले मटण आहे ते काढून घेतले. आता हे सर्व आपण मसाल्यामध्ये 2 मिनिटे परतून घेऊयात. तर इथे आपण शिजवताना देखील मीठ वापरलं आहे. तर अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत. आणि यामधलंच आपण थोडेसे मटण बाजूला काढून याचा रस्सा भाजी देखील करणार आहोत. तर त्याकरता इथे आपल्याला मीठ देखील चवीनुसारच वापरायचं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातली की आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने ते आपलं सुक्कं मटण तयार झालं आहे. तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. झणझणीत असं सुक्कं मटण आपल्या इथे तयार झालं आहे. तर यातले आपण सुक्कं मटण काढून घेतले. राहिलेले जे मटण आहे त्यातच आपण रस्सा भाजी करणार आहोत. तर यामध्ये शिजवलेलं मटणाचे सूप आहे ते यामध्ये घालूया. तर एकच मसाला वापरून 2 प्रकारे आपण इथे सुक्कं आणि रस्सा मटण दोन्ही पद्धतीने करू शकतो. तयार केलेले सूप होते त्यामधले थोडेसे सूप आपण साईडला काढून ठेवायचे. भाजीला दाटसरपणा न करता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले. यामध्ये थोडेसे पाणी घालून यामध्ये आपण तयार केलेली फुटाण्याची पावडर आहे ती घालूया 2 चमचे. आता ही पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची. ह्या भाजीमध्ये आता आपण गरम पाणी घालूया 1 ग्लास. तुम्हाला भाजी किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरायचे. पाणी घातलं की यामध्ये आपण तयार केलेली फुटाण्याची पेस्ट आहे ती यामध्ये घालूया. फुटाण्याची पेस्ट वापरल्यामुळे इथे भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि चवीला देखील खूपच वेगळी लागते. तर यामध्ये तुम्ही बाजरीचे पीठ भाजून ते देखील ह्या भाजीमध्ये वापरू शकता. तर आता आपण रस्सा भाजी करताना मीठ आपल्याला थोडंसं कमी घालायचं आहे. तर याआधी आपण सुक्का करताना मीठ वापरले आणि शिजवताना देखील मीठ वापरले. तरी ते आपल्याला चवीनुसारच मीठ घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तरी ते आपल्या भाजीला छान अशी उकळी आली. तरी ती आपली झणझणीत अशी काळ्या मसाल्याची मटण भाजी तयार झाली. यात आपण गॅस बंद करूया. तरी ते आपल्या भाजीला खूपच छान असा काळा रंग आला आहे. आता आपण यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी करूया. मटण म्हटलं की त्यासोबत बाजरीची भाकरी हवीच. तर याआधी माझ्या चॅनलवर मी बाजरीच्या भाकरी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली देते, ती देखील तुम्ही इथे बघू शकता. भाकरी भाजून झाली की आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात. तर इथे आपली काळ्या मसाल्यातली झणझणीत अशी मटण थाळी तयार झाली आहे. सुक्कं मटण, रस्सा मटण आणि त्यासोबत सूप देखील इथे मी वाटीमध्ये काढून घेतले. तर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.